हा मी आंदोलन केलंय आणि मराठी माणसाला या ठिकाणी डावललं जातंय, हा मुख्य आरोप आहे. काय नेमकं इथे प्रकरण घडतंय आणि काय प्रमुख मागण्या आहेत? LIC मधील स्थानीय लोकाधिकार समिती माननीय खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली समिती काम करते. इथं युनियन सुद्धा विमा कर्मचारीच आहेत. त्याचे कार्याध्यक्ष इथे स्वतः आमदार सुनील शिंदे आहेत, बोबाटे आहेत, माजी आमदार विलास पोपनीस आहेत. आम्ही सगळेजण एकत्र आलो आहे. ते एका गोष्टीसाठी आलो आहे की गेले 7-8 वर्ष LIC मध्ये भरती नाही आणि अलीकडे नवीन प्रकार सुरू केला त्यांनी. त्यातला मूळतः प्रकार असा आहे की मराठी भाषेवर अन्याय. तर परिपत्रक सुद्धा LICचं आलं तर ते फक्त मराठी आणि इंग्रजी आणि हिंदी देतं. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. त्या बाबासाहेबांच्या इथे पोस्टरला त्यांनी भाषा आवार प्रांतर सुद्धा झाली. त्रिभाषा सूत्र आहे मराठी भाषेवर अन्याय. आणि मग नंतर त्यांनी वेगवेगळ्या आयडिया काढल्या. त्यांच्याकडे AAO DM डिस्ट्रिक्ट मॅनेजर असेल, अशी काही झोनल मॅनेजर आहे, डिस्ट्रिक्ट मॅनेजर अशा पोस्ट असतात. आणि यापूर्वी या सगळ्या पदोन्नतीमध्ये जे लोक सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली जाते. आता तर अशी गोष्ट आहे की ज्याला 2 वर्ष सेवानिवृत्त व्हायला वेळ आली त्याला पदोन्नती मिळत नाही आणि मिळाली तर त्याला इन्क्रिमेंट पण मिळत नाही, पगारातली बढती पण मिळत नाही. आता मजेशीर गोष्ट अशी आहे की या सगळ्या पूर्वी सेवा ज्येष्ठतेनुसार होत होत्या. आता यांनी नवीन क्लॉज काढली मुलाखती. आणि मुलाखतीमध्ये 445 अधिकारी भरती गेले झाले, मराठी फक्त 43. 10% सुद्धा नाही. कोण ठरवतं आहे? कशी मुलाखत घेता? काय मुलाखतीत असतं? इतका मोठा अनुभव हे अधिकारीच होते ना, छोटे खाली AAO होता असेल तो, पण LICचा फायदाच होतो ना. सर्वाधिक रेव्हेन्यू देणारं LIC आहे मुंबईतलं त्यातला सगळ्यात मोठा येतात झोनलमधला. तरीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने अन्याय करता आणि म्हणून लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. म्हणजे इतका दबाव आहे कामाचा, वरून काही येत राहतं आणि मग दबाव इतका टाकला जातो की मधल्या काळामध्ये 1200-1250 कर्मचारी निवृत्त झाले. त्याच्या पाठोपाठ 300-350 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन टाकली की नको झंझटच नको, नोकरी सोडून देऊया आपण. हे वातावरण आहे तुम्ही निर्माण केलं, हे वातावरण निर्माण केलं का? आणि म्हणून आहे. आता या वयामध्ये महिला अधिकारी आहेत, काही पुरुष आहेत. त्या महिलेला तुम्ही महाराष्ट्रात ती झोनलमध्ये व्हायच्या बदल्या. झोन काय होता? महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा लोक सहन करत होती. आता झोनच्या बाहेर उतरत्या वयात मुद्दामून बाहेर पाठवायची ही जी पद्धत सुरू केली आहे ना, ती अन्यायकारक वरिष्ठ अधिकारी. आणि म्हणून त्या संदर्भात आज लोकाधिकार समिती आणि विमा कर्मचारी सेनेच्या वतीने निदर्शन घेतली. शिवसेनेचा खासदार म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे आणि मी स्वतः शिवसैनिक आणि लोकाधिकारचा कार्यकर्ता आहे. पण मला ह्या आंदोलनामध्ये मी जाणीवपूर्वक ते सहभाग घेतलेला आहे आणि हा सगळा विषय आम्ही केंद्रात पण घेऊ. अनिल देसाई घेतच असतो, त्याच्यासोबत आम्ही घेत राहू. पण हा अन्याय हे लक्षात घ्या. ही आता निदान यांनी आवाज तरी केला. असे कितीतरी लोक आहेत की जे आवाजही करत नाही आहेत. खाजगी कंपन्यांमध्ये तर धमाल चालू आहे. आमच्याकडे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज राहिलं नाही ना, त्यामुळे कळत नाही आहे कुठे नोकऱ्या लागल्या, कोण आलं कोण गेलं कळत नाही. आता ही परिस्थिती आहे आणि त्याच्या पाठोपाठ केंद्रानं केलेले जे कामगार कायदे आहेत ते म्हणजे कामगारांचं जीवन भरडणारे कायदे आहेत. आयुष्यभर कॉन्ट्रॅक्ट लेबरवर काम करा अशी त्यांचे कायदे आहेत. त्याच्यामुळे ही निदर्शनास सुरुवात झाली. त्याला पाठिंबा देण्यासाठी सहभाग घेण्यासाठी मी इथं आलो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे की मराठी कर्मचाऱ्यांसोबतच असं का होतंय काय? नाही, आत्ता त्यांनी बोलवलं आहे आणि त्यांनी पत्र दिलेलं आहे. आम्ही जाऊन भेटणार आहोत आता त्यांना. प्रेमाने आज झालं तर आनंद आहे, नाही झालं तर निदर्शनं तीव्र करू. त्याचबरोबर राज्याच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समजतं. एका क्लासमधले जो पेपर आहे तो 85 प्रश्न जे आहेत ते तशा SRPFचा पेपर कसा येतो? एकदम वाईट आहे. मी थोडीशी तुमची ती झळकती न्यूज पाहिली आता येता. पण किती प्रकार आहे म्हणजे तुम्ही आता शब्द वापरला. हे राज्यच भ्रष्टाचारात अखंड बुडालेलं आहे. हे राज्य एक मंत्री दाखवा आणि स्वच्छ दाखवा आणि पैसे घ्या असं बोर्ड लावावं लागेल. एक मंत्री दाखवा तो स्वच्छ कारभार करतो आणि पैसे घ्या असं बोर्ड लावावं लागेल. असे एक नग तिथे बसलेले आहेत. महाराष्ट्र तर सगळ्याच बाबतीत कलंकित होते. भ्रष्टाचार तर एकच बाब आहे. दुराचार आहे, अत्याचार आहे, बलात्कार आहे, अनाचार आहे, सगळाच गैरकारभार सुरू आहे.
आणि म्हणून महाराष्ट्रातील मराठी जनतेने खास करून माझ्या लाडक्या बहिणींनी हा जास्त विचार केला. नरसापूर इथली जी धक्कादायक घटना घडल्यानंतर नरसापूर पुणे इथली जी धक्कादायक घटना घडल्यानंतर 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्यानंतर आता कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे की जो लैंगिक अत्याचाराचे जे आरोपी आहेत त्यांना पॅरोल दिला जाणार आहे. मला सांगा, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या संदर्भातला कायदा केला होता आणि त्या कायद्यामध्ये महिलांना इतकं जबरदस्त संरक्षण दिलं होतं की असा अत्याचार झाला तर त्याला थेट फाशीची शिक्षा दिली होती. काय केलं? पडलाय ना आमच्या महामहिम मुर्मू, आमच्या राष्ट्रपतींकडे पडू नये ते, त्याला काय नाही सही होतो का? याच्यावर आवाज महाराष्ट्रात उठत नाही की हा कायदा तुमच्याकडे का पडून राहिला आहे? प्रत्येक गोष्टीत राजकारण म्हणून हे घडतंय सगळं. बरं का, कसलं कॅबिनेटमध्ये निर्णय घेता आणि काय घेता? तुम्हाला सोयीस्कर असतं तेव्हा गोळी मारून टाकला त्याला, पण तुमची माणसं लटकणार होती म्हणून. जे घडलं डोंबिवली कल्याणमध्ये तेव्हा त्याला गोळ्या मारले ना, पळतो म्हणून. तो काय गोळी मारून पळणार होता? त्याला मारला, हत्या केली त्याची. का? तर तुमच्याच बदलापूरच्या शाळेचे काही लोक त्याच्यामध्ये गुंतलेले होते जे भाजपशी संलग्न होते. तिथं तुमचा कायदा वेगळा असतो बरं का, इथं कायदा वेगळा. काल अख्ख्या चॅनलवर ती बातमीच गायब झाली. जसं काही देशातलं एकमेव निवडणूक होती, 24 तास चालू होतं ते. एकदा सुद्धा इकडे तिकडे बातमी नाही आली. त्या निवडणुकांमधल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या आता कधी येत आहेत मी पाहतोय. त्यातला एक उल्लेख मी केला आता. पश्चिम बंगालमधल्या विजयानंतर आता जयंत पाटील यांनी देखील भाजप सरकारचं अभिनंदन केलं आहे. जयंत पाटील राजवट अभिनंदन करणं काही गैर नाही ना. माझं म्हणणं आम्ही ते की असे खंकुचितपणाचे नाही. जिंकलात, अभिनंदन आहे, पण जिंकताना कोणते मार्ग अवलंबले? मणिपूरला तुमच्या नाही गेल्या. 3 लाख पॅरामिलिटरी फोर्सेस निवडणुकीच्या काळामध्ये बंगालमध्ये होत्या. तो ज्ञानेश कुमार तर गुलामच आहे ना. ज्युडिशरी गुलाम झाली तर बाकीच्यांचं काही घेऊन बसता आता. ते देश कुठे चाललंय बघा. सर, ज्या पद्धतीने निकाल लागले, भाजप बलाढ्य पक्ष असं पाहिला जातो, पण मित्र पक्षांना पुढे येणाऱ्या काळात धोक्याची घंटा आहे ही राज्यासाठी. त्यांची स्ट्रॅटेजीच अशी आहे ना, त्यांच्यासोबत जाणाऱ्या लोकांचा नाश करणं, विनाश करणं. मग ते अगदी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षापासून सुरुवात करायला लागेल, ती अकाली दलापर्यंत जाता येईल. त्यांना फक्त शिवसेना जमली नाही, ती फोडण्याचा प्रयत्न केला, पण ती शिवसेना अजूनही पाय रोवून उभी आहे. तोही